आणि त्यांच्या हस्ते. आणि आता थेट जाऊयात नवी मुंबईच्या वाशीमध्ये आमचे प्रतिनिधी विनायक पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. विनायक, अवघ्या अर्ध्या तासामध्ये सभा होणार आहे, मुख्यमंत्री सुद्धा पोहोचणार आहेत. कसं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कसा उत्साह आहे सध्या मराठा बांधवांमध्ये? आपण बघतो की थोड्याच वेळामध्ये सभा सुरू होणार आहे. 8 वाजताचा आहे ती वेळ देण्यात आलेली आहे आणि संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी जल्लोष केला जात आहे. गाण्यावरती मराठा बांधव शिरकत आहेत आणि मराठा बांधवांचं गेल्या अनेक दिवसापासून तर ते आंदोलन सुरू होतं. ते आंदोलनाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सभेचं आयोजन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा स्वतः सभेला येणार आहेत आणि त्यासाठी आता या ठिकाणी जोरदार तयारी होते. तुम्ही समोर पाहता इथे जेसीबी सुद्धा उभा करण्यात आलेले आहेत आणि या जेसीबीच्या माध्यमातून जरांगे पाटील असतील, मुख्यमंत्री असतील यांच्यावरती फुलांचा वर्षाव करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला कुठेतरी आता मूर्त स्वरूप आलं की काय अशा प्रकारचं या ठिकाणी बोललं जात आहे. थोड्याच वेळामध्ये इथे सभा चालू होणार आहे आणि मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन आपलं उपोषण सोडणार आहेत. आपल्यावर काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. बेटा काय बोलशील तू आता? आरक्षण जे आहे ते आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे. आम्ही मोठं झालो त्याच्यावर नोकरी करणार आहे, ते आम्हाला भेटलंच पाहिजे. मी मनोज जरांगे दादांसोबत कायम उभी राहणार आणि तुम्ही पुढे चालत राहा दादा. धन्यवाद. मामा काय म्हणाला? उदे उदे गांबाबाई भक्तासाठी धावत येई, नमन करे शिवशंकरा. त्याने घेतले किती अवतारा, त्याने मारिला भस्मसूर. किती किती मारिले आसूर, दैती दैत्याने गांजली, त्याची कुळणी रजवली. त्या मातेच्या बोलण्याने भोळा शंकर जागा झाला. कुठे घे उगाव तारी, दुष्टाचा करतो संवारी. जिजाबाईचं बाळ लाडक पुढेच दिसणार, पुढेच दिसणार. तेच आता आडव्या भूमीला स्वतंत्र करणार. शिवाजी महाराज की जय. काय तुम्हाला आता या ठिकाणी जल्लोष चालू आहे? आज सरकारनं सिद्ध केलं पाठी शपथविधी होऊ शकतो, पाठी आरक्षणही सरकार देऊ शकतं. या सरकारचा मी आभारी आहे. एक मराठा लाख मराठा सरकारने सिद्ध केलं, त्याबद्दल मी सरकारचा आभारी आहे. आपण पाहतो की जोरदार या ठिकाणी मराठा बांधवांचे जल्लोष व्यक्त करताना दिसत आहे आणि कुठेतरी आता थोड्या वेळामध्ये इथे सभेला सुरुवात या ठिकाणी अमोल होणार आहे. विनायक, आणखी कोणकोणते नेते या ठिकाणी येणार आहेत मुख्यमंत्र्यांसोबत? अमोल या ठिकाणी दीपक केसरकर या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळातले बहुसंख्य आहेत ते मंत्री या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि या ह्याच्यामध्ये आहे तो मंत्रिमंडळाचे बहुसंख्य मंत्री या ठिकाणी उपस्थित राहतील. आपण जर पाहिलं या गेल्या ज्या 4-5 मनोज जरांगेच्या मागण्या आहेत त्या या पूर्ण झालेल्या आहेत आणि मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्र्यांबाबत आता आमची कुठलीही दुश्मनी असणार नाहीये, मुख्यमंत्र्यांबाबत आपला कुठलाही राग असणार नाही. त्यांनी पहिल्यापासूनच यासाठी सकारात्मक भूमिका दाखवली होती आणि म्हणूनच कुठेतरी हे आरक्षण आता या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे एका मराठा मुलाला एका मराठा मुख्यमंत्र्यांनी इथे न्याय दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. अमोल, विनायक, तुम्ही आपल्या सोबतच राहा. वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. वेदांत, एक मोठं यश मिळालेलं आहे मराठा आंदोलकांना. आजची सकाळ ही मराठा